Hello friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn English workshop from lesson 1.4 Journey to the West. So let's get started. Friends, in this section there are 6 activities. Okay? So turn over page number 21 from your textbook. Activity number 1, list all the persons and characters mentioned in the story. Which of them are real, which are imaginary? मित्रांनो, या स्टोरीमध्ये जी पात्र आणि ज्या व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे त्यांची एक लिस्ट बनवा, म्हणजे यादी बनवा. त्याच्यानंतर एक टेबल बनवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्यक्ती किंवा पात्रांपैकी कोणती पात्र ही रिअल आहेत, रिअल मीन्स खरी, आणि कोणती इमॅजिनरी आहेत, इमॅजिनरी मीन्स काल्पनिक. ओके, 2 कॉलम बनवा. एकामध्ये लिहा खरी पात्र रिअल आणि दुसऱ्यामध्ये लिहा इमॅजिनरी. अंडरस्टूड? फॉर एक्झाम्पल, सन वुकॉंग हे जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला कसं वाटतं, हे रिअल आहे की इमॅजिनरी? ओके, ते त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. किंवा यॉन चॉंग हे जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला कसं वाटतं, रिअल की इमॅजिनरी? ते तुम्ही लिहायचं आहे. ओके. ॲक्टिव्हिटी नंबर 2, से वेदर दी फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. ओके, इथं तुम्हाला समजतं आहे खाली जी विधानं दिलेली आहेत ती चूक आहेत की बरोबर हे तुम्ही सांगायचं आहे. ओके, रीड द गिवन सेंटेन्सेस केअरफुली अँड देन डिसाईड वेदर द गिवन सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. दिलेली विधानं नीट वाचा आणि नंतर त्या विधानाच्या समोर तुम्ही राईट किंवा रॉंग लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3, राईट एनी 5 फीचर्स ऑफ सन वुकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. सन वुकॉंगचं जे पात्र आहे या स्टोरीतलं, त्या पात्राची तुम्हाला आवडली सर्वात चांगली वैशिष्ट्य कोणती? त्याच्यापैकी कोणतीही 5 वैशिष्ट्य तुम्हाला लिहायची आहेत. तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली सन वुकॉंग या पात्राची 5 वैशिष्ट्य, 5 फीचर्स तुम्हाला या डायग्रॅममध्ये लिहायची आहेत. डायग्रॅम तुम्हाला दिसते ना, हे बघा, ही डायग्रॅम आहे. या डायग्रॅममध्ये तुम्हाला ही फीचर्स लिहायचे आहेत. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा, कॅन वॉक थ्रू फायर. सन वुकॉंग हा आगीवरून चालू शकत होता, राईट? तर अशा प्रकारे तुम्ही रेस्ट ऑफ फीचर्स म्हणजे उर्वरित वैशिष्ट्य लिहायची आहेत. ओके, टर्न ओव्हर पेज नंबर 22. रीड as big as a pillar, as tiny as a needle. वाचा असं म्हटलेलं आहे इथे. ॲज बिग ॲज अ पिलर म्हणजे खांबासारखा मोठा किंवा खांबा इतका मोठा. ॲज टायनी ॲज अ निडल म्हणजे सुई इतका लहान किंवा सूक्ष्म, सुईसारखा सूक्ष्म. ओके, म्हणजे इथे तुलना केलेली दिसते. ओके, मोठा
बिग कोणासारखं आहे तर पिलरसारखं आहे. ओके. आणि सूक्ष्म कोणासारखं आहे तर नीडलसारखं आहे, सुईसारखं आहे. नाव राईट मोर सच फ्रेजेस युजिंग युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पना वापरून आता पुढच्या फ्रेजेस तुम्ही पूर्ण करायचे आहेत. ॲज बिग ॲज अ डॅश डॅश डॅश. ओके. टिंब सारखा मोठा. कुणासारखा मोठा? ॲज बिग ॲज ॲन एलिफंट लिहू शकतो तुम्ही. ओके. किंवा इतरही काही इमेजेस फ्रेजेस तुम्ही ॲड करू शकता तुमच्या कल्पनेने. ॲज टायनी ॲज अ डॅश डॅश डॅश. ॲज हार्ड ॲज अ डॅश डॅश डॅश. ॲज सॉफ्ट ॲज अ डॅश. ॲज स्वीट ॲज अ डॅश. ॲज शार्प ॲज अ डॅश. अशा पद्धतीने तुम्ही ही विधानं किंवा ह्या फ्रेजेस कंप्लीट करायच्या आहेत. ओके. नाव कम टू ॲक्टिव्हिटी नंबर 5. You know that many times a letter or group of letters is added before or after a word to make new words. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पुष्कळ वेळेला आपण एखाद्या शब्दाच्या अगोदर काही अक्षरं जोडतो आणि त्यापासून एक नवीन शब्द तयार करतो, किंवा एखाद्या शब्दाच्या नंतर काही अक्षरं जोडतो आणि नवीन शब्द तयार करतो. अ लेटर और अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड बिफोर अ वर्ड इज कॉल्ड अ प्रिफिक्स. ओके. प्रिफिक्स शब्द तुम्हाला दिसतोय का? प्रिफिक्स शब्द बघा. प्रिफिक्स शब्द आहे, दिसला का? ओके. एखाद्या शब्दाच्या अगोदर एखाद अक्षर, अ लेटर म्हणजे एक अक्षर, किंवा अ ग्रुप ऑफ लेटर्स किंवा अक्षरांचा समूह ॲड केला जातो, जोडला जातो, त्यावेळी त्याला प्रिफिक्स असं म्हणतात. आय रिपीट, पुन्हा सांगतो बघा. एखाद्या शब्दाच्या अगोदर एखादं अक्षर किंवा एकापेक्षा जास्त अक्षरं जोडून एक नवीन शब्द तयार केला जातो, त्याला प्रिफिक्स असं म्हटलं जातं. अ लेटर और ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. प्रिफिक्सच्या उलटं सफिक्स आहे. एखाद्या शब्दाच्या नंतर एखादं अक्षर किंवा एकापेक्षा जास्त अक्षरं किंवा अक्षरांचा समूह जोडला जातो आणि एक नवीन शब्द तयार केला जातो, त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. ओके, समजलं? द वर्ड टू विच अ प्रिफिक्स और सफिक्स इज ॲडेड इज कॉल्ड अ रूट और रूट वर्ड. ज्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड केलं जातं त्या शब्दाला रूट वर्ड किंवा रूट म्हणतात. रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द, मूळ शब्द म्हटलं जातं. ओके. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स ऑफ रूट्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. ओके. काही आपण एक्झाम्पल्स पाहूया रूट्सची, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेसची. Now come to activity number 6. Guess the meaning of unfamiliar, unbelievable. ओके. या शब्दांचा अर्थाचा अंदाज करा असं सांगितलेलं आहे. अनफॅमिलियर मीन्स अपरिचित. अनबिलिव्हेबल मीन्स अविश्वसनीय. आता अनफॅमिलियर या वर्डमध्ये रूट वर्ड कोणता आहे, मूळ शब्द कोणता आहे तर फॅमिलियर, आणि याच्यामध्ये प्रिफिक्स ॲड झालं आहे की सफिक्स? युअर राईट, प्रिफिक्स. काय ॲड झालं आहे? प्रिफिक्स. कोणतं प्रिफिक्स ॲड झालं आहे? UN, अन. सेकंड वर्ड आहे अनबिलिव्हेबल, याच्यामध्ये रूट वर्ड आहे बिलिव्हेबल.
मूळ शब्द आहे बिलिव्हेबल आणि प्रिफिक्स ॲड झाला आहे UN अन. ओके. नाव राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. आता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अनसेफ. अनसेफ रूट वर्ड आहे सेफ आणि प्रिफिक्स आहे UN अन. आता अनसेफ म्हणजे काय? असुरक्षित. त्याचा अपोजिट काय होणार? सेफ म्हणजे सुरक्षित. म्हणजेच काय तर UN हा जो प्रिफिक्स ॲड झालेला आहे तो आपल्याला काढावा लागेल. म्हणजेच अनसेफचा सेफ हा अपोजिट वर्ड आपल्याला मिळतो. ओके. इन द सेम मॅनर यू हॅव टू राईट अपोजिट्स ऑफ अनइम्पॉर्टंट, uninteresting, unknown, unkind, unintelligent. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व ॲक्टिव्हिटीज समजलेल्या आहेत आणि तुम्ही चांगल्या अक्षरामध्ये या सर्व ॲक्टिव्हिटीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहे. ओके. थँक्यू.